तुम्ही सांगना हवनाला येते की नाही तुम्ही सांगना तुम्ही सांगना हवनाला येते की नाही तेच करा ढोलकीचा आवाज येत नाही येऊन राहिला तुम्ही सांगना हवनाला येते की नाही हवनाला येते की नाही तुम्ही सांगना हवनाला येते की नाही हो सेवक गेले सेविका गेल्या सेवक गेले सेविका गेल्या भावाचे गुण गाण्याले तुम्ही सांगना तुम्ही सांगना हवनाला येते की नाही तुम्ही सांगना हवनाला येते की नाही सेवक गेले, सेवक गेले, सेविका गेल्या, भावाचे गुण गाण्याला तुम्ही सांगना हवनाला येते की नाही दुपारचा सळा आणि भक्तीचा ये नासोडा केलं या भक्तीचा नासोडा केलं या भक्तीचा नासोडा केलं या भक्तीचा नासोडा केलं या माणूस होते ना बाई म्हणजे यांना होते पण बाईचं काय नाही घेऊ सडा सावरण करून करते बाई माणूस करते का पण बाईला समजायला पाहिजे आता खूप सेविका कसे म्हणजे आले मस्त 6 वाजेपर्यंत झोपते नाही जी पक्के झाला आणि पार्टीची विनंती जेव्हा सादर राहते तेव्हा सडा सावरण होऊन जाते तेव्हा कसं वाटते सेवकाले आनंद वाटते नाही तुम्ही असंच म्हणते म्हणाल कारण की हा पहिला वेळ आहे आपलं मार्गदर्शन जास्त चालते भाऊ म्हणून काय म्हणतो गचार तत्व दिले बाबाने यांना बाय बसा ना इकडे बसा ना अंदर या भाऊ दे पुढच्या नाही का तुम्ही एक साईड लावा ना जेवायला पुढच्या उजळा एक साईड लावा बसा ना बाई या या बाबाचे सेविक सेविका हा तिकडे उभे नको या मा तो तुमच्या जन्माबाळांचं काय मंडलगाव जंगलात गाव आहे त्यांचा तुमचा भाव समजून मालक समजून माफ करा जास्त बोलतो पण या मा किती बसा चार तत्व दिले बाबाने भगवंताचे प्राप्ती करणा भगवंताचे प्राप्ती करणा पहिला परमात्मा आहे दुसरा मर्याजी भगवत नाम तिसरा दुःखदारे दूर करते उतार चौथा इच्छेनुसार होत आपला मार्ग पहिले 4 तत्वावर निर्माण केलाय बाबाने भगवंताला साक्षात जागृत मिळाले 4 तत्व म्हणजे 2 तत्व मिळाले पहिला परमात्मा आम्ही आलो तुमच्या गावाला कमी तुमच्या गावाला आलो आमचा आनंद आदर केला पाणी मिळाला हाच मानव धर्माचं कर्तव्य आहे आणि पहिला परमात्माचा अर्थ हाच निघते अहो बाबाच्या डोळ्यात असूरच्या धारा वावले लागल्या कारण की हे सेवक मी एक सेवक माझा परिवार दुरुस्त झाला माझे भाऊ बंद दुरुस्त झाले माझ्या पुतणीवर माझ्या भावाच्या मुलीवर दुःख आले ते दुःख दूर झाले सीताबाई बाळकृष्णजी तोंबईकर या बाईच्या अंगावर भूताचा महा प्रकोप होता अहो 21 गुंड पाण्यानं आंघोळ करावं लागलं 11 हवनी करावं लागलं तेव्हा भूत पळाला नवीन वस्त्र टाकावं लागलं म्हणून
असे असे दुःख होते बाबाच्या कुटुंबात आणि पहिला परमात्माचा अर्थ असा निघते का दुसऱ्याची आत्मा जाणा. हे आत्मा जाणून राहिले का आमचे सेवक जेती पट भरते तेथी लवकर गाड्या धरून जाते. एखादा सेवक संमेलन राहिला आजच्या चर्चा बैठकीची गमत सांगतो. आमच्या कार्यकर्ता जिले 2 वेळा 3 वेळेस फोन मारलं कुठे या निघाल्या का. म्हणलं निघत आहे मी बरोबर वेळेवर पोहोचतो. तर चर्चा बैठक मध्ये किती लोक होते 150 लोकांची वस्ती आहे म्हणजे सेवक. तशी तर जास्त आहे जी येथून तर त्या रोड पर्यंत हायवे पर्यंत सेवक आहेत आणि घरात आहे. पण सेवा किती पाहिजे. मी मंडण गावून कुरगाव शिलेगाव तिथं गेलो होतो. 400 सेवक होते सेवक सेविका धरून 9व्या हवनेला. किती होते या दुधाऱ्याला 9वी हवन होती. मरस कॉलेज येते. आम्ही आमचे कार्यकर्ते बाजी आम्ही आमची एक पॅनलचे आहे 10-15 कार्यकर्ते. तर तेथी 300-400 लोक होते. तर मला सांगा आपण नुसतं जेवण करायला जातो का. आणि जेव्हा आमच्यावर वेळ होती भूक कुणाकड ताण कुणाकड बायको इकडे बेवस पडे आणि एक मरण्याच्या वाटे लागत होती तर तेव्हा आपण भूकनं ताण जात होती. म्हणून काय म्हणतो मी या लोणाऱ्याला 2 रुपयासाठी का 5 रुपयासाठी 3 वर्षाच्या मुलीला धरलं ना आपण. आता बी लोणाऱ्याचे आहेत सेवक येथे विचारून टाका. परमात्माचा अर्थ कळला का. या मांडवीला सुनाची हत्या केली कार्यकर्ता आईने. या रोण्याला सेवकाने सुनाची हत्या केली. परमात्माचा अर्थ कळला. आणि जर कळला असं तर हत्या केली असती का. म्हणून काय म्हणतो चार तत्व दिले बाबाने भगवंताचे प्राप्तिकारण तुम्ही सांगना हवनाला येते की नाही तुम्ही सांगना हवनाला येते की नाही. मग भगवंताला काय पाहिजे हे कोण ओळखला जे सद्गुरू आहेत. अहो याच्या बी आधी जर अभ्यास केला तो अभ्यास बाबांनी केला. आपण दया अक्षमा शांती देवाची वस्ती कोणा केला अभ्यास तुकाराम महाराजनी केलं. ज्या सेवकामध्ये आणि त्यांचा अभ्यास करून बाबांनी सत्य मर्यादा प्रेम दिलं. त्याचा अभ्यास करून बाबांनी सत्य मर्यादा प्रेम दिलं. या सेवकामध्ये सेविकामध्ये जर सत्य मर्यादा प्रेम असेल तर मानव धर्माची सेवक आणि सेविका नाहीतर नेता नाही. म्हणून काय म्हणतो